धुले जिले के अमोड़े गांव में अचानक आई बाढ़ ने एक परिवार की खुशियां छीन ली। नदी में तेज बहाव के दौरान एक ही परिवार के 4 सदस्य पानी में बह गए। इनमें से 2 बच्चों को सुरक्षित बचा लिया गया, जबकि पिता और एक पुत्र की तलाश अब भी युद्ध स्तर पर जारी है। घटना की जानकारी मिलते ही जिले के पालक मंत्री जयकुमार रावल पीड़ित परिवार से मिलने पहुंचे और उन्हें ढांढस बढ़ाया। उन्होंने कहा कि राज्य सरकार इस कठिन समय में परिवार के साथ पूरी मजबूती से खड़ी है। रावल ने भरोसा दिलाया कि अगले 8 दिनों से 10 दिनों के भीतर शासन से स्वीकृत आर्थिक सहायता सीधे पीड़ित परिवार के बैंक खाते में जमा कर दी जाएगी। साथ ही भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति रोकने के लिए नदी किनारे स्थित स्थानीय स्कूल को सुरक्षित स्थान पर स्थानांतरित करने के निर्देश संबंधित अधिकारियों को दिए गए हैं। आंबोडे गावामध्ये आपण पाहिलं की अचानकपणे सकाळी मोठा एक नदीमध्ये धोका आला आणि त्या माध्यमातून जवळपास 4 लोक, वडील आणि त्याचे 3 मुलं वाहून गेले। सुदैवाने 2 मुलं कुठेतरी पुढे अडकून थांबले आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला। पण दुर्दैवाने वडील आणि एक 3रा मुलगा अजून त्याचा ट्रेस लागलेला नाही। SDRF हा सातत्याने प्रयत्न करते की ते व्यक्ती कुठे आहेत, जिवंत आहे, वारले आहेत, काय त्यांना शोधण्याचा। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये परिवारावर फार मोठी शोककळा ही पसरली आहे। एक प्रकारचा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलो। सरकार यांच्या पाठीशी उभं आहे आणि तात्काळ येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांना जे काय आपलं कॉम्पन्सेशन आहे ते तात्काळ यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल। सगळ्या प्रकारची मदत करण्यात येईल। त्याचबरोबर आम्हाला तिथे एक शाळा जी आहे ती नदीपात्रामध्ये दिसते आणि ती जर कधी असा परत पूर आला, मोठा धोका विद्यार्थ्यांना होऊ शकतो। चिमुकले मुलं असतात आणि म्हणून जिल्हा परिषदेला मी तात्काळ सूचना दिल्या की नवीन जागा आयडेंटिफाय करून शाळांचं स्थलांतर झालं पाहिजे। पूल वगैरे इतर ज्या डॅमेज झाले त्याला दुरुस्त करून घेण्याचा आपण प्रयत्न राहणार। जे आपलं मटेरियल आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपल्याला करता येतं, पण जी जीवितहानी झाली ती दुर्दैवाची आहे आणि म्हणून या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होणं आणि गावाला मदत करण्यासाठी संदर्भात आजचा दौरा पण आयोजित केला।